कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीकांत, आपल्या इव्हेंट मॅनेजरला फोन करून जरा एकदा लिस्ट कन्फर्म कर, कारण उगाच कोणाचा मानपान राहिला नको। खरं श्रीकांत सर, तुमची औषधं राहिली होती। श्रीकांत, आजही उशीर झाला। सॉरी सॉरी आणि थँक्यू। पारू आली आहे ना, तर माझ्या डोक्यावरचा अर्धा भार कमी झालाय बघ। तुम्ही सगळे नव्हतात ना, तर सगळं घर खायला उठत होतं बघ। खरंय, पण आता तुम्ही सगळे परत आलायत तर ही लग्नाची गडबड चालू आहे। मला आदित्य आणि प्रीतमशी धड बोलताच आलेलं नाही अरे। पारू, तू सांग, तुम्ही जिकडे गेला होतात तिथलं काम झालं ना? नाही देवी आई, नाही झालं ते काम। का? काही प्रॉब्लेम झाला होता का? तिकडं एका माणसानं लई मोठी अडचण केली। गावातले लोक मानतात त्यांना, आणि त्याच माणसानं प्रीतम सरांचं सपन पुरं होण्यात आडकाठी आणली। म्हणूनच प्रीतमचा चेहरा असा पडलाय, तो उदास आहे। अगं पण आदित्य होता ना सोबत, त्यांनी काही नाही केलं का? हाँ, वही देवी आई, आदित्य सरांनी लई प्रयत्न केले, पण त्यांचं सुद्धा नाही ऐकलं त्या माणसानं। आदित्य सरांना आणि प्रीतम सरांना लई बोलले, त्यांचा लई अपमान केला त्यांनी। अरे मग मला सांगायचं ना, मी काहीतरी बंदोबस्त केला असता त्याचा। कोणाची इतकी हिम्मत झाली की त्यांनी माझ्या मुलांचा अपमान केला? नाव सांग तू त्याचं फक्त। सयाजीराव भोसले। No, that's fine. No, I'll take care of it. आदित्य सर, अरे प्लीज, तुम्ही सर आम्हाला बोलवलं? हो, आय एम सॉरी। सगळ्यांची खरंच मी मनापासून माफी मागतो। हे बघा, ही कंपनी तुमची आहे, तुमच्या हक्काची कंपनी आहे। आय एम सॉरी, मी इथे नसताना खूप चुकीचे निर्णय घेण्यात आले, पण आता मी आलोय। तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल खरंच मी मनापासून माफी मागतो। तुम्ही या कंपनीचे सगळे जुने एम्प्लॉईज आहात। या कंपनीच्या स्थापनेपासून तुम्ही आईला साथ दिली। परत एकदा मी माफी मागतो, आणि आता सगळं परत आधीसारखंच होईल। ओके, तुम्ही उद्यापासूनच तुमचं काम सुरू करा। काय झालं? तुम्ही ओळखता का त्यांना? तुम्ही सगळे त्यांच्या गावाला गेला होतात? भेट झाली तुमची त्यांच्याशी? आबासाहेब, मला माफ करा, माझा नाईलाज आहे, मला हे करावं लागतंय। वही देवी आई, आमचं मुख्य काम तर त्यांच्याकडेच होतं, पण त्यांनी आमच्या समद्यांचा लई अपमान केला आणि आम्हाला हाकलून दिलं तिकडनं। त्या माणसाला ना श्रीमंत माणसांचा लई राग येतो। त्यांची ना त्यांच्या कुठल्या तरी बहिणीनं त्यांना फसवलं म्हणे, त्यांना अडचणीत टाकून सोडून गेल्या त्या, आणि तेव्हापासून तिचा राग त्या समद्यांवर काढत असतात। लई वाईट माणूस आहेत ते। माणसांशी कसं बोलावं, कसं वागावं हे सुद्धा कळत नाही त्यांना। वाटेल ते बोलत होते। आदित्य सरनं प्रीतम सर श्रीमंत आहेत म्हणल्यावर ना त्यांना लई वाईट साईड बोलले ते। आता तुम्ही सांगा मला देवी आई, या अशा माणसाबरोबर कोणी राहील का? नाही नाही, मला तर ना असं वाटतं की त्यांच्या या अशा वागण्यामुळेच ना त्यांची बहीण त्यांना सोडून निघून गेली। लई विकृत माणूस आहेत ते। आईला
खबरदार त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस तरी निघ इथून. देवी आई, आज सिद्ध झालं, तुम्ही आबासाहेबांबद्दल एक बी वाईट शब्द ऐकून घेऊ शकत नाही. म्हणजे तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम आहे हे कळतंय. मग एवढं प्रेम असताना तुम्हा बहीण भावांमध्ये नेमकं असं काय झालं की तुम्ही एकमेकांपासून लांब गेलात? खबरदार त्यांच्याबद्दल एक वाईट शब्द जरी बोललीस तरी. काय गे पारू, गाल धरून का उभी आहेस? ओ, हिला सुद्धा प्रसाद मिळालेला दिसतोय. दिशा, तुला आठवतंय या पारूमुळे माझ्या गालावर मेहंदीची 5 बोट उठली होती. तुला पण आठवत असेल ना? पण आज तुझी सेम अवस्था झालीये. कुणी दिला तुला हा प्रसाद? धामी, हा काय प्रश्न आहे? कोण देणार आहे दुसरं? तुझ्या देवी आईनेच लावून दिली असेल सणसणीत. काय आहे, गावभर ओव्हर स्मार्ट बनत फिरली तर दुसरं काय मिळणार तिला? काय काय तुला काय वाटलं? कंपनीच्या बॉस सोबत 4 दिवस खोलीत राहिलीस म्हणजे तू पण बॉसच झालीस का? तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन सुरू आहे. अँड आय एम डॅम शुअर आदित्यला ऑफिसला जा म्हणून सांगण्याचा शहाणपणा तूच केला असणार. काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? पारू, बोल नाही. काय प्लॅन सुरू आहे डोक्यात? एक्सक्यूज मी. आधी या दिशेच्या डोक्यात काय सुरू आहे ते बघायला हवं. सतत खिचडी शिजत असते हिच्या डोक्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.